नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत। मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। वक्त हो गया महाराष्ट्र बुलेटिन का, जहां बात करेंगे महाराष्ट्र की खास और चुनिंदा खबरों पर। शुरुआत करेंगे अकोला से, जहां कृषि विश्वविद्यालय में उत्पीड़न के गंभीर आरोपों से हड़कंप मच गया। जहां सुरक्षा पर्यवेक्षक पर कार्रवाई न होने पर मजदूर दिवस पर आत्मदहन की चेतावनी दी गई। साथ ही बात करेंगे संभाजीनगर की, जहां लहू प्रहार संगठन ने मच्छिंद्र गणपत बहिलम को महाराष्ट्र राज्य संगठनकर्ता नियुक्त किया गया, जिससे संगठन में नई जिम्मेदारी और सक्रियता की उम्मीद जताई जा रही है। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस बुलेटिन में। खबर अकोला से, जहां डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ में एक स्थायी चौकीदार ने सुरक्षा पर्यवेक्षक पर मानसिक शारीरिक उत्पीड़न, जाति सूचक अपमान, मारपीट और धमकियों जैसे गंभीर आरोप लगाते हुए शिकायत की। पीड़िता का कहना है कि कई बार शिकायत के बावजूद कोई कार्रवाई नहीं हुई, जिससे उत्पीड़न बढ़ता गया और उसे जान से मारने का खतरा महसूस हो रहा है। उसने निष्पक्ष जांच और सुरक्षा की मांग की और चेतावनी दी है, यदि आगामी 1 मई तक कार्रवाई नहीं हुई तो वो आत्मदाह जैसा कदम उठाएगा, जिससे परिसर में तनाव का माहौल बन गया है। मी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ इथं स्थायी चौकीदार म्हणून काम करतो आणि श्री आमचे पर्यवेक्षक नंदू चाराटे हे मला जाणून बुजून तकलीफ देत आहेत। एकाच महिन्यात 2-2 वेळा ड्युट्या बदलतात आणि प्रत्येक महिन्याला ड्युटी तर बदलूनच राहिले, पण जाणून बुजून माझी एकटीची ड्युटी बदलून राहिले आणि रोल कॉलवर, कॉलिंगवर कमरीच्या खाली शिवीगाळ करतात, जातीवर बोलतात आणि याआधी मला त्यांनी मारलेले बी आहे आणि ऑफिसच्याच गाडीमध्ये मला शासकीय रुग्णालयात भरती पण केलं होतं। त्याच्यानंतर मी त्यांची कंप्लेंटसुद्धा केली, पण त्या कंप्लेंटवर काहीही विचार केला गेलेला नाही आहे। मलाच नाही, पण अशा कितीक चौकीदारांना त्यांना मारलेलं आहे आणि वरून धमकी देतात की माझी जर कंप्लेंट करसाल तर मग मी तुम्हाला ड्युटीहून बंद करीन। त्या कारणानं मी त्याच्या त्रासाला कंटाळलेलो आहे, कारण की चौकशी होत नाही। म्हणून मी 1 मे 2026 रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे। आता त्यामध्ये काय चौकशी होते आता आपल्याला तर काही माहीत नाही, आता काय करतात वरिष्ठ अधिकारी। अकोला से सी न्यूज संवाददाता प्रवीण बाहुरबाग की रिपोर्ट। खबर नांदेड़ से, जहां भोकर के भोकर उमरी रोड पर अचानक फर्नीचर दुकानों में भीषण आग लगने से फर्नीचर और मशीनरी जलकर खाक हो गई। आग इतनी तेज थी कि फायर ब्रिगेड से काबू नहीं पाया जा सका, जिससे मुदखेड़ और हिमायत नगर से दमकल बुलाई गई। बाद में तहसीलदार विनोद गुडमवार ने मौके पर पहुंचकर नुकसान का पंचनामा किया, जहां पुलिस और प्रशासन के कई अधिकारी जनप्रतिनिधि मौजूद रहे। रातुटकर या ठिकाणी आपल्या 4 दुकानचं मोठं नुकसान झाले। आपण शासनाकडे काय मागणी करणार आहात त्या नुकसान भरपाईसाठी? आम्हाला काही कळकळीची विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, कारण की आम्हाला मदतीचा हात पाहिजे। नुकसान भरपाई झालेली आमची 2 ते 2.5 कोटीची आमची जागेवर नुकसान झालेली आहे। पूर्ण मशिनी जळून गेलेली आहे, गाडी जळालेली आहे, ट्रॅक्टर जळालेला आहे। भोकर शहरामध्ये मध्यरात्री आग लागून या ठिकाणी फर्निचरच्या दुकानाचं मोठं नुकसान झालेलं दिसते। या ठिकाणी आपण येऊन पाहणी केलं, नेमका काय प्रकार आहे या संदर्भात नेमकी काय माहिती द्याल आपण? काल रात्री साधारणतः 1 वाजताच्या सुमारास एकनाथ साईनाथ राठोडकर आणि त्यांचे 2 मुलं 4 ते 5 या ठिकाणी लाकडाचा व्यापार करतात, स्वामींचा वापर करतात, फर्निचरचा वापर करतात, यांच्या दुकानाला जे आहे अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी भरपूर असं 10-15 लाख रुपयाच्या मशीन असलेल्या साधारणतः या ठिकाणी प्राथमिक अंदाजानुसार 2 ते 3 कोटी रुपयाचं या ठिकाणी नुकसान झालेले। जशी आम्हाला बातमी मिळाली त्या अनुषंगानं नगराध्यक्ष असतील, उपनगराध्यक्ष असतील, स्थानिक असतील आणि संबंधित दुकानदार असतील यांच्या समक्ष जे आहे ते मी मराठी तहसीलदार आम्ही पंचनामा करण्यासाठी आलो। पंचनामाची प्रक्रिया जी आहे या ठिकाणी चालू आहे। डिटेलमध्ये त्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्याच्या या ठिकाणी आयटम वाईज आणि त्याच्या अंदाजित झालेल्या नुकसानीची रक्कम याच्या नोंदी या ठिकाणी पंचनामा केल्या जाईल आणि पंचनामा झाल्याच्या नंतर शासनाकडून जी काही देय मदत असेल किंवा जी काही मदत असेल त्यांना ती मदत देण्याबाबतचा प्रस्ताव जे ते शासनाकडे तात्काळ पाठवण्यात येईल। भोकर नगर परिषदेचे नगराध्यक्ष आहेत दंडवे साहेब, या ठिकाणी भोकरमध्ये मध्यरात्री आग लागते आणि अवघ्या 2 किलोमीटरचं अंतर असताना कुठेतरी भोकर नगर परिषदेच्या अग्निशामक यंत्रणांना येण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो। ही बाब अतिशय खेदजनक आहे, असं वाटत नाही आपल्याला?
जेव्हा जेव्हा समजलं तेव्हा बरोबर चालली काय दिवस लागला नाही. जेव्हा समजलं तेव्हा 10 मिनिटामध्ये गाड्या आणि आपली एकच नाही बस पूर्ण गाड्या आणि रात्री 1 वाजता प्रकार झाला. पुन्हा त्यानंतर सकाळी मी भेट दिली, राहिलेली होती ती अचानक पुन्हा गाडी पाठवली आणि आमच्याकडून कुठलीच तत्परता ही कमी पडली नाही. गाडी ताबडतोब आली आणि हे नुकसान जे झालं त्यातूनच नुकसान झालं. त्याबद्दल आत्ताच आपले खासदार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांनी तहसीलदार साहेबांनी पाहणी केली, त्यांना सूचना दिल्या आणि त्यांच्या प्रशासनाला त्याच्यावर कसा पंचनामा करता येईल ते पूर्ण करून घ्या म्हणले. आणि आज 24 तारखेला जमल तर स्वतः अशोकराव चव्हाण सुद्धासाहेब त्या जागेवर भेट देऊन त्या जागेची स्थानिक करून या आमचे यातुटकर परिवाराचे जे 4 शटर आहेत, साईनाथ, गोपीनाथ जे आहेत त्याचे बंधू चुलते, त्या सर्वांना शासकीय पुण्या नियमात बसून तहसीलदार साहेबांच्या विचारानं. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता कमलाकर बरकमकर की रिपोर्ट। खबर छत्रपति संभाजीनगर से, जहां मच्छिंद्र गणपत बहिलम को लहू प्रहार संगठन का महाराष्ट्र स्टेट ऑर्गेनाइजर नियुक्त किया गया। संगठन के प्रदेश अध्यक्ष संतोष पवार ने उन्हें नियुक्ति पत्र सौंपा है। मूल रूप से सिल्लोड तालुका के घाटबरी निवासी बहिलम वर्तमान में नागेश्वरवाड़ी स्थित सप्तश्रृंगी अपार्टमेंट में रह रहे हैं। उनकी नियुक्ति पर संगठन के कई पदाधिकारियों ने उन्हें बधाई दी है। छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता सचिन की रिपोर्ट। खबर छत्रपति संभाजीनगर से, जहां मुंगसापुर गांव में एक नया विवाद सामने आया, जहां उदय गवली ने मुक्तानंद गिरी महाराज को मीडिया के सामने लाकर सच्चाई उजागर करने की चुनौती दी है। गवली ने पारदर्शिता की बात करते हुए कहा कि किसी भी आरोप या शंका का खुलासा खुले मंच पर होना चाहिए। इस बयान के बाद पूरे क्षेत्र में चर्चा तेज हो गई और अब सभी की नजर इस बात पर है कि महाराज इस चुनौती का क्या जवाब देते हैं। दम असेल तर बाबांनी सगळ्या बाटल्या वगैरे तुम्हाला मीडियाला दाखवावे. बाबांनी मीडियापासून का बरं औषध लपवले? बाबा काय म्हणतात, बंधू मुक्तानंद मी जोधपूरचा आहे, तर जोधपूरचं मेडिकल प्रमाणपत्र द्यावं. बाबाचा माझं सरळ एक बाबांचं आव्हान आहे बंधू मुक्तानंदाला व त्यांच्या भक्तांना का मीडिया समोर डिबेटला बसावं. त्यांनी सांगितलेलं आहे का मीडियाला किती जन्म नरकात जावं लागेल याबद्दल खुलासा केला पाहिजे बाबांनी. बाबा जर दम येतं. दुसरा विषय, बंधू मुक्तानंद बोलला की मी माझ्याकडे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट जज रडत येतात आणि मी त्यांच्या केस सॉल्व्ह करतो. किती मोठे वाक्य बोलला तो बंधू मुक्तानंद. याचा सुद्धा त्यांनी खुलासा करावा. अतिक्रमण धारण बंधू मुक्तानंद काही नामांकित कंपन्याचं औषध घेऊन साधू संतांचे कपडे घालून औषधी आयुर्वेदिक आहे का केमिकल आहे? माझं काय म्हणणं आहे, त्यांनी दाखवलं ना औषध मीडियाला औषध तुम्हाला दाखवलं का? औषध आतापर्यंत आम्ही तर बघितलं नाही. तुम्हाला औषध दाखवलं का? खाजीकरजी बोलले का तुम्हाला ते? माझं काय म्हणणं आहे का नवलेजी मीडिया समोर त्या बंधू मुक्तानंदने खुलासा करावा. माझ्याकडे हजारो लोकांचे माझा फोन आले, त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही फसलो म्हणून. आणि मला एक सांगा, जे खरे संत आहेत तुकाराम महाराज ज्यांनी स्वतःचं धन संपदा ही दान केली होती, दुष्काळ पडला होता तर जनार्दन स्वामी महाराजांनी स्वतःची धन संपदा जनकल्याणासाठी लावली. हा बंधू मुक्तानंद लोकांकडनं दुःखी रुग्णाकडनं पैसे का घेतो? का घेतो? पैसे जर घ्यायचे असेल तर त्यांनी जे की रामदेव महाराज आहे, बाबा रामदेव यांच्यावानी मेडिकल टाकावे, तसे बोर्ड लावावे आणि मस्त दवाखाना इलाज चालवावा. संत महंत तुकाराम महाराजांना, गाडगे महाराजांना मानणारे आम्ही लोक आहोत. संत महंताचे भगवे वस्त्र धारण करून ही बंधुगिरी नाही करावी त्यानं. आणि मी अध्याय 2 56वा श्लोक वाचलेला आहे. आमचा सुद्धा प्रश्न आहे का स्वामी मुक्तानंदने जो काही बंधू आहे याच्यावर बोलावं, औषधावर बोलावं. बंधू मुक्तानंद आता माझ्यावर त्यांनी आरोप केले, बंधू मुक्तानंदने मी बलात्कारी आहे असा आरोप केली, पोस्ट ठेवली. त्यांनी शोधावी ना कुठं माझ्यावर काय खोटा आरोप केला. बरोबर आहे की नाही? बंधू मुक्तानंदने शेतकऱ्यांना मारहाण केली, याबद्दल FIR दाखल केली. बंधू मुक्तानंद पोलीस स्टेशन मध्ये 9-10 घंटे बसला, तहसीलला सुद्धा आला, त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया झाली. मग आमच्यावर गुन्हे दाखल त्यांनी बोलावं ना. खोटं बोलला की नाही, तो पोस्ट टाकली की नाही त्यानं. मला एक सांगा, बंधू मुक्तानंद मध्ये त्याच्यात दम आहे तर तुम्हाला बाईट द्यावी. मी 58 मिनिटाचा खुलासा करायला तयार आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा त्या तुम्ही आणि ते समोर येऊन मीडिया या समोर दम येते या. माझं आव्हान आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, नवले साहेब सी न्यूजच्या माध्यमातून
का भोंदू मुक्तानंद मध्ये जर दम असेल त्यानं डिबेटला चॅनलवर समोर यावं, तरच तो खरा साधू. जो डिबेटला येणार नाही तो ढोंगी आहे. ढोंगी मुक्तानंद आहे तो. आम्ही डिबेटला यायला तयार आहोत. म्हणजे समोरासमोर जो माणूस समजा कॅमेरा समोर आल्यावर तुम्ही सगळा खुलासा करणार की जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यावे त्या ढोंगी मुक्तानंदाने. तुमचे त्यांना आव्हान आहे समजा. आव्हान आहे ढोंगी मुक्तानंदाला, माझं आव्हान आहे का चर्चेला डिबेट मध्ये बसावं, आमच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. आपण बघू शकतात की बा सामाजिक कार्यकर्ता उदय गवळी यांनी बाबाला आव्हान केलेलं आहे की त्यांचं काय सत्यता आहे की समोरासमोर या किंवा समोर खरं काय सत्यता आहे. तर तुम्ही समोर जर आता काही दिवसातच आपण बाबाच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी जाणार आहोत. मी शिवाजी नवले, सी न्यूज महाराष्ट्र, शिवाजी नवले. खबर छत्रपति संभाजीनगर से, जहां कर्नल तालुका के श्यामवाड़ी अंधानेर शिव रास्ता मार्ग को अतिक्रमण से मुक्त कराने की मांग को लेकर ग्रामीणों ने प्रशासन के खिलाफ आमरण अनशन शुरू कर दिया है। आरोप है कि अधिकारियों की लापरवाही से रास्ता अब तक पूरी तरीके से खुल नहीं पाया है। आंदोलनकारियों ने चेतावनी दी कि जब तक कार्रवाई नहीं होती अनशन जारी रहेगा और आगे कड़े कदम उठाए जाएंगे। रेनवावाड़ी में शुरू हुआ यह अनशन बापू महादू निकम और उनके परिवार द्वारा किया गया, जिससे क्षेत्र में तनाव बढ़ गया है। माझं नाव बापू महादू निकम, राहणार नावडी, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर हा आमचा शिवरस्ता आहे नकाशावरील आणि शिवपानंद रस्ता. आणि माझा एकच मुद्दा आहे की बा माझ्या शेतात येण्या जाण्यासाठी जो रस्ता आहे तो शासनाने लवकरात लवकर मोकळा करून द्यावा. कारण की 12 महिने झाले तर शासनाने मोकळा करून दिला, पण त्यांनी मला आजही अडवतात आणि माझा गहू शेतात पडलेला आहे, तुम्ही बघितलं असेल. तरी मला घरी येण्यास अडचण आहे. नेऊन जाऊन देत नाही, मला येऊन जाऊन देत नाही. आता मला माझी लेकरं ओली कारण मी शासनाला 2/4/2026 रोजी निवेदन दिले, पण त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही. आणि परत उपोषणाचा इशारा द्यावा लागला मला, कारण की मी 10/4/2026 रोजी हे दिलं, पण अजूनही झाले आज 12 रोज झाले तरी त्यांनी आज कोणतीही दखल घेतली नाही. तर शेतकरी काय करणार हा प्रश्न मला पडलेला आहे. आणि बावनकुळे साहेब म्हणतात का रस्ते मोकळे आहे, रस्ते खुले करा, पण खालचे जे अधिकारी आहेत, तहसीलदार साहेब झाले, मंडळ अधिकारी साहेब झाले, हे कुठल्याही प्रकारचं इकडे लक्ष देत नाही शेतकऱ्यावर. जगणार कसं काय शेतकरी असं झाल्यावर. आजचा तुमचा कितवा दिवस आहे उपोषणाचा? आजचा उपोषणाचा आमचा दुसरा दिवस आहे. कोणी अधिकारी आले होते की भेटायला? कोणीही अधिकारी आलेले नाही, फक्त पोलीस आले रातची आणि एक राऊंड मारून गेले. त्याच्यानंतर कुठलाही अधिकारी इकडे दखल घेतलेली नाही. बावनकुळे साहेबांनी जो GR काढलेला आहे, आधार कार्ड, रस्ता अडवल्यास आधार कार्ड, फार्मर आयडी ब्लॉक करणार, पण हे नुसते बोलतात का नुसतं अंमलबजावणी करतात हा एक प्रश्न पडलेला आहे. कारण की नुसते बोलतात पण अंमलबजावणी झालेली नाही. मी असा अर्ज केलेला आहे तहसीलला, पण त्याच्यात काही उल्लेख केलेला नाही त्यांनी अजून. उपोषणला बसलेले काय संदर्भ होता तुमचा, कशासाठी उपोषणला बसलेले? आमचं शिवरस्ता अडविलं त्याबाबत. कारण की आम्हाला येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे. मागच्या वर्षी शासनानं आम्हाला रस्ता काढून दिलेला होता, पण काही शेतकरी त्याच्यावर अतिक्रम करणं लावेले. आता आमच्या गावाला झाला 1 महिना, तेव्हापासून आमचा गहू इथं शेतात पडेल. वातावरण कसं आहे तुम्ही तर बघतेच ना आता. तर आता आम्ही काय करायचं. मागच्या वेळेस आम्ही बैलगाडी आणली गहू नेण्यासाठी, तर त्या लोकांना यांना मारहाण केली, त्यांना मारलं. आता त्यांच्या पाठीमागं कोणी नाही आहे. मी हे 2 लेकरं बाळं घेऊ की त्यांना सांभाळू, का हा गहू वावरात नेऊ, काय करू. आणि आज आम्हाला निवेदन देऊन किती दिवस झाले? 12 दिवस झाले. उपोषणाला बसायला 2 दिवस झाले. आतापर्यंत आमच्याजवळ कोणीच येऊन पाहिलं नाही का हे उपोषणाला बसले किंवा नाही बसले, काहीच करणार नाही. पाहून सुद्धा म्हणजे आमच्याकडे उली लेकरं बाळ आहे. आज उद्या जर माझ्या लेकरं बाळाला काही झालं तर याचा जिम्मेदार कोण राहील? शासन राहील. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा तुमच्या जीवाला धोका राहिला तर प्रशासन प्रशासनानं आता सध्या सांगलेलं होतं की बा जे बावनकुळे साहेबांनी की बा शिवरस्ता मोकळा करण्यात यावा, फार्मर आयडी व आधार बंद करण्यात यावा. आपण काय सांगाल त्या गोष्टी? बंद करावी त्यांची फार्मर आयडी. आत्महत्या करू सपरिवार. जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही काय पुढची भूमिका काय राहणार तुमची? आत्महत्या. तुमचा रस्ता जर मोकळा झाला नाही तर तुम्ही पुढची भूमिका काय राहणार? आमचा जर रस्ता मोकळा झाला नाही तर आम्हाला पर्याय नाही, कारण की आम्ही
इथं 2 दिवस झाले उपोषण करायला बसेले. रस्ता जर मोकळा झालाच नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय काही पर्याय नाही. आमचा गहू पडेल इड. आता याच्यावर काय करावा तेच आता आम्हाला काही समजणार नाही. दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे आता. जर रस्ता मोकळा नाही झाला तर आम्ही आत्महत्या करणार. आमच्या गावाला आज 1 महिना झाला इथं शेतात पडेले. आम्ही माग गहू घेण्यासाठी वावरात आलेलो होतो बैलगाडी घेऊन. तर आमच्या घरच्या याला ह्या लोक आहे ना, शेजारी आहे ना, ज्यांना रस्ता अडविलाय का आमचं, ते ना यांना मारलं, मारहाण केली. परत मारून टाकायची धमकी दिली. जर उद्या त्यांना यांना मारून टाकलं तर मी हे पोरं घेऊन कुठं जायची, काय करायचंय मी. मला जर आज शासनानं रस्ता काढून नाही दिला तर आम्ही डायरेक्ट जीवास काही करून घेणार आहे, आत्महत्या करून घेणार आहे. महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज भारत के साथ।